यमुनेतीरी वृंदावनवासी सुखासमाधानाने आणि आनंदाने राहत होते. अचानक जीवनदायिनी यमुना नदी काळी पडली होती. विषारी नाग कालियाने पाणी दूषित केले होते, ज्यामुळे गोकुळातील जीवन धोकादायक झाले होते. कृष्णाला माहीत होते की वृंदावनाचे रक्षण करणे हे त्याचे कर्तव्य आहे. त्याने मनात निश्चय केला. तो झाडाची सर्वात उंच फांदी चढला आणि त्याने अंधाऱ्या डोहात एक दैवी झेप घेतली. पाणी उसळले. प्रचंड शतमुखी कालियाने हल्ला करण्यासाठी डोके वर काढले. कृष्णाला कालियाचा स्पर्शही झाला नाही. कृष्णाने विजयी नृत्याला सुरुवात केली. कृष्णाच्या सुंदर पदलालित्याने नागाचा अहंकार चिरडला. नम्र होऊन कालियाने कृष्णासमोर शरणागती पत्करली. कृष्णाने कालियाला यमुना नदी सोडून जाण्यास सांगितले. कालिया यमुनेचा डोह सोडून निघून गेला. यमुना नदी पुन्हा एकदा शुद्ध व स्वच्छ वाहू लागली. लोक आणि गायी सुरक्षित झाल्या. सर्वांनी कृष्णाचा जय जयकार केला.